जिंकलाय. वंजारवाडी संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रण. दोन्ही संघाला विनंती असेल आपण इंटरफी लगेच नोंदवा. जोपर्यंत एंट्री दिली जाणार नाही तोपर्यंत दोन्ही संघाला मैदानाच्या आतमध्ये एंट्री दिली जाणार नाही. पुलाचवाडी संघाचा कर्णधार आपण इंटरव्ह्यू लगेच नोंदवायचा आहे. चला वंजारवाडी संघ आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं. या ठिकाणी वंजारवाडी संघाने प्रथमतः टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण पुलाचवाडी संघाचा फलंदाजाने आपण यायचं आणि इंटरफी सुद्धा लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा. चला पुलाचवाडी संघ आपण यायचं. वंजारवाडी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा सजवताना पाहते वंजारवाडी संघ.
हा सामना 4 षटकाचा खेळवला जाईल. हा सामना 4 षटकाचा खेळवला जाईल. याच्यानंतर सामने 3 षटकाचे खेळवले जातील. याच्या सर्व संघांना ऐका नोंद घ्यायची आहे. गणेश आणि दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्या. सामना हा बरोबर सुटल्या सुपरवर खेळवण्यात येईल. यावेळेस पहिला चेंडू सुरेख फटका. चेंडू लॉंगॉनमध्ये ट्रॅव्हल केला. चेंडूखाली क्षेत्ररक्षण. चेंडू उचलणार फेकणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दरम्यान इथं मात्र धोक्याची घंटा. फलंदाजाला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. फलंदाज पहिल्या चेंडूवरती धावचीत बाद होते. तो म्हणजे अभय. नक्कीच बॅट्समॅनला परतावं लागेल डगआउटमध्ये. या ठिकाणी दुसरे
या ठिकाणी अगदी दुसरा फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवाला प्राधान्य दिलं गेलं. यावेळेस आपण पाहते विचार केला गेला तर 6.4 चेंडू फेकले गेलेत. गोलंदाज गणेश याच्या माध्यमातून धावपलकर ते धावा लागल्या गेल्या त्या 5. यावेळेस सुरेख अगदी लालेपाव पद्धतीचा चेंडू होता, परंतु चेंडूला काय मारता आला नाही. फलंदाज देवा हा फलंदाज तर इथे मात्र धावचित बाद झाला असता, परंतु नक्कीच अगदी सुरेख चेंडू टाकला होता. या चेंडूवरती षटकार राहणं महत्त्वाचं होतं. या ठिकाणी चांगल्या चेंडूला खराब चेंडू होता याचा समाचार घेणं महत्त्वाचं होतं, परंतु त्या ठिकाणी पहिलं गेलं, सन्मान दिला गेला आणि या ठिकाणी 2 धावा. दोन्ही या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले ते 7 या धावसंख्येवरती. यावेळेस पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज गणेश यावेळेस पाहते 10 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी तयार झाला. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्याचा निर्णय. यावेळेस सुरेख फटका स्टेटचा ग्राउंड फटका. चेंडूकडे सतरक्षण बालू चेंडू उचलणार फेकणार तर परत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दरम्यान इथे डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. फलंदाजाला परतावं लागेल डगआउटमध्ये. सतरक्षण बालू चेंडू उचलणार फेकणार तर परत दुसरी धाव घेण्याचा. याच्यानंतर होणारा सामना आडोशी विभागच्या खरबाई दोन्ही संघांचे संघनायक आपण या टॉस करण्यासाठी. खरबाई संघाचा कर्णधार आणि आडोशी संघाचा कर्णधार. या ठिकाणी पाहिलं गेलं तर धावपलकारती धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 8 या धावसंख्येवरती. या सांघिक कोट्यातलं दुसरं षटक हाताळते गोलंदाज सचिन. दरम्यान वाईट चेंडूची सांगत होते. या ठिकाणी अगदी एक अव्वंतर धाव दिली जाईल ते म्हणजे पुलाचवाडी संघाच्या खात्यामध्ये धावपलकारती धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 9 या धावसंख्येवरती. आता जोडी आपण पाहतोय समीर आणि किरण अशी जोडसाकली मैदानाच्या आतमध्ये आपण जाताना पाहते ती म्हणजे पुलाचवाडी संघाची. यावेळेस सचिन याच्या गोलंदाजीचा दुसरा चेंडू टाकत असताना सुरेख फटका. त्या ठिकाणी सतरक्षण खराब सतरक्षण. चेंडू पडल्यानंतर अगदी गुल्लीच्या वेगाने हा चौकार. 4 या धावसंख्येनं धावपलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 13 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आज शेवटचा दिवसच्या शेवटच्या दिवसामध्ये कोण बाजी मारणार विचार केला गेला. सुरेख आयोजन नियोजन जे गावदेव चषक चालक यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा ठेवण्यात आली, परंतु सुरेख आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं आजच्या दिवसामध्ये खूपच उशीर सामन्यांना झाला आणि त्याचाच परिणाम जे संघ क्वालिफाय झाले त्यांच्यावरती होईल. कारण तो विचार केला गेला तर सामने टायमावरती चालू झाले असते तर प्रत्येक सामना हा 4-4 षटकाचा खेळवला असता, परंतु या ठिकाणी पुढील चेंडू हाताळण्यासाठी सजा आडोशी यावेळेस सुरेख फटका. चेंडू मात्र वन बाउन्स चौकार. 4 या धावसंख्येने धावपलक जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवरती.
नक्कीच या दिवशी या ठिकाणी आपण पाहते जो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेला आहे किरण याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील चालक संघाच्या आयोजकांच्या वतीनं म्हणा उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा किरण याच्यासाठी या ठिकाणी पाहते दरम्यान दुसरा पटका स्लिपमध्ये ट्रबल केलं होतं चेंडूला त्या ठिकाणी एक धाव एक या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे 18 या धावसंख्येवरती आता नक्कीच आपण बड्डे बॉय किरण याला स्ट्रायकरवरती खेळताना पाहते कशा रीतीने फलंदाजी होईल किरण याच्या माध्यमातून नक्कीच वाढदिवस गाजवला जाईल की सालोकच्या मैदानावरती आणि गोलंदाजीसाठी आपण पाहते तो म्हणजे सचिन अगदी अद्याप खराब गोलंदाजी राहिली त्याच्या माध्यमातून यावेळेस लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू परंतु या ठिकाणी तीर्थव चेंडूची सांगत जाते डॉट डॉट आणि डॉट चेंडू फेकला जाते गोलंदाज सचिन याच्या माध्यमातून विचार केला गेला तर अद्याप काहीसे चेंडू शिल्लक असतील या चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील ते म्हणजे अगदी शेवटच्या चेंडू शिल्लक असलेल्या षटकामध्ये काय रणनीती असेल फलंदाज समीर जे काही षटकं असतील ते समीरला खेळणं फार महत्त्वाचं असेल समीर जर का फलंदाजी केली चांगली तर नक्कीच 40 ते 45 धावसंख्येपर्यंत मजल मारावी लागेल पुलाच्यावाडी संघाला यावेळेस अगदी षटक समाप्त दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 19 दरम्यान सांघिक कोट्यातलं पहिल्या आणि संघाचं तिसरं षटक हाताळते ते गोलंदाज दीपक अगदी पहिल्या तर नवदीत गोलंदाज या ठिकाणी आपण पाहते वंजारवाडी संघाकडून दरम्यान विचार केला गेला स्ट्राईकला फलंदाज किरण आणि समीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहताय यावेळेस अगदी नक्कीच खराब चेंडू टाकला होता खराब चेंडूचा समाचार घेणं फार महत्त्वाचं होतं परंतु या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता होत्या परंतु विचार केला गेला तर अद्याप 11 चेंडू शिल्लक असतील आणि 11 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या तुम्हाला ठोकावी लागेल कारण समोर संघ पाहिला गेला तर एक मोठा संघ यावेळेस मोठा फटका चेंडूनी उंची जास्त लांबी कमी चेंडू नोमॅच लँडमध्ये विसवतो या ठिकाणी एक धाव एक या धावसंख्येनं धावपलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 2 चेंडू फेकले गेलेत गोलंदाज दीपक याच्या माध्यमातून शेवटचे चार चेंडू कशा रीतीने हाताळले जाणार आलोसी संघाचा कर्णधार आणि खरबाई संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या समालोचन कक्षाकडे या ठिकाणी अगदी सुरेख चेंडू फेकले जातात अगदी लोवर पद्धतीने चेंडू हाताळले जात आहेत गोलंदाज दीपक याच्या माध्यमातून फलंदाजाचा विचार केला गेला बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही आणि या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता होते आता खराब कामगिरी पाहायला मिळते ती मजा पुलाचवाडी संघाकडून या ठिकाणी आज चौकार पाहतोय फलंदाज समीराच्या पाठमधून 4 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवरती अगदी शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि नक्कीच अशी फटकेबाजी करावी
यावेळेस अगदी शेवटचा चेंडू शिल्लक असेल, धावपलकारती धावा जोडल्या गेल्या 24. खराब कामगिरी पाहतोय ती म्हणजे फलंदाजी करणारा पुलाचीवाडी संघाकडून. या ठिकाणी अगदी सुरेख फटका, हा षटकार पाहतोय 6 या धावसंख्येनं धावपलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 30 या धावसंख्येवरती सुरेख फलंदाजी आपण पाहतोय समीराच्या पाठमधून. दरम्यान धावपलकारती धावा जोडल्या गेल्या 30 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे पुलाचीवाडी संघ. दरम्यान विचार केला गेला सांघिक कोठ्यातला पहिला आणि संघाचं चौथं षटक हाताळत ते गोलंदाज सुनील. यावेळेस सुरेख फटका, चेंडू मात्र षटकार पाहते बड्डे बॉय किरण याच्या बॅटमधून. 6 या धावसंख्येनं धावपलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 36 या धावसंख्येवरती सुरेख फलंदाजी. फटका चेंडू तत्पर एक धाव, 1 या धावसंख्येनं धावपलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 37 या धावसंख्येवरती शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. आणि पाहते आपण सुरेख फलंदाजी या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. अगदी 3 महत्त्वाचे फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद केले. यावेळेस अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एसटी रक्षकाजवळ जाऊन निसटतो आणि या ठिकाणी एक धाव, 1 या धावसंख्येनं धावपलक जाऊन पोहोचले. 38 या धावसंख्येवरती शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील फलंदाज किरण आणि सबीर दोन फलंदाजाला. यावेळेस सुरेख फटका आपण पाहतोय तुम्ही किरणाच्या बॅटमधून. नक्कीच पंच सांगतायत की 2 धावांची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. परत आवाज दिला. तर किरणाच्या बॅटमधून, बड्डे बायच्या बॅटमधून हा दुसरा षटकार पाहतोय तो म्हणजे अगदी पाहते विचार केला गेला तर 44 धावा ठोकल्या गेल्या त्यामध्ये पुलाचीवाडी संघाकडून. तर पण शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि या षटकामध्ये काय रणनीती, शेवटच्या चेंडूमध्ये काय रणनीती असेल ती फलंदाजी करणारा पुलाचीवाडी संघाची. या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती कशा रीतीने मात्र फटका केला जाणार योगेशच्या बॅटमधून. यावेळेस अगदी 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकारती धावा जोडल्या त्या म्हणजे 44 आणि 45 धावसंख्येचं पाठलाग करावं लागेल ते म्हणजे आणि नक्कीच या ठिकाणी पुलाचीवाडी संघाला 2 धावांची पेनल्टी दिली गेली.
चला खरवाई संघाचा कर्णधार या ठिकाणी आलाय. आडोशी संघाचा कर्णधार आपण या टॉस करण्यासाठी समालोचन कक्षाकडे. हा सामना 3 षटकाचा खेळवला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. चला दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जा. वेळ घेऊ नका. सामना आजच्या संपवायचा आहे. चला वंजरवाडी संघाचे दोन्ही सलामीवीर मैदानात पाठवा. या ठिकाणी आपण पाहतोय 24 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज असेल. पेनल्टी पंच 2 धावांची पेनल्टी दिली गेले. 43 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे दरम्यान सांघिक कोट्यातलं पहिल्या षटक हाताळते गोलंदाज समीर. यावेळेस आपण पाहते दरम्यान पहिल्या षटक हाताळते गोलंदाज समीर. त्याला सामना स्टार्ट करा. वेळ कुठल्याही संघाला दिला जाणार नाही याची नोंद घ्या. सामना 20 षटकाच्या अवधीमध्ये संपलाच पाहिजे.
चला सामना स्टार्ट करा. पंच तुम्ही फास्ट केले तर समीर पाहते गोलंदाजीसाठी यावेळेस पहिल्या षटक हाताळतोय. यावेळेस अगदी सुरेख पहिल्या चेंडूला सन्मान दिला जाते. गोलंदाज फलंदाज गणेशाच्या माध्यमातून एक सिंगल या अगदी डॉट चेंडूचे सांगत होते. विचार केला गेला तर हा सामना पाहते पुलाचीवाडी पक्ष वंजारवाडी या दोन संघामध्ये लढत. यावेळेस सुरेख सत्रक्षण आपण पाहते विकेटच्या दिशेनं. त्या ठिकाणी एक धाव एक या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलं. एक या धावसंख्येवरती खऱ्या अर्थानं पाहिलं तर मेंटेनर पॉवर प्लेचे षटक. या षटकामध्ये कुठेतरी हाणामारी करावी लागेल ती मजा. यावेळेस पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूने उंची जास्त घेतल्यामुळे अगदी एसटी रसिकाजवळ जाऊन विसरतोय. गुडरलेंदवरती चेंडू टाकला होता. चेंडू टाकल्यानंतर भन्नाट वेगानं मात्र एसटी रसिकाजवळ जाऊन विसरतोय. फलंदाज सुनीलला चेंडू मात्र समजून येत नाही. या ठिकाणी तिसरा चेंडू डॉट फेकला जातोय. यावेळेस सुरेख फटका चेंडू लॉंगनच्या डोक्यावरून हा षटकार पाहते. 6 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. या ठिकाणी अगदी बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहतोय. 9+ षटकार अशा रीतीने डीजे मास्टर. या ठिकाणी पाहते पुढे चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज समीरला. यावेळेस बॅक टू बॅक तिसरा षटकार हॅट्रिक लगावले जाते. फलंदाज बालव्याच्या माध्यमातून 6 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले. 19 या धावसंख्येवरती पहिले 3 चेंडू अप्रतिम हाताळले आणि त्यानंतर 3 चेंडू खराब. दरम्यान धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 20 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अद्याप 23 धावसंख्येची गरज असेल. यावेळेस अगदी नक्कीच पंच दंडित करते. ख्या 9 चेंडू एक अवांतर धाव दिली जाते. 1+1 अशा 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अद्याप 21 धावसंख्येची पाठलाग करावं लागेल. ती म्हणजे वंजारवाडी संघाला अगदी प्लेटची संधी असेल ती म्हणजे. यावेळेस सुरेख फटका चेंडू मात्र दरम्यान धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 25 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. नक्कीच जेवढा सामने लवकर संपतील तेवढा आयोजकांचा वेळ वाचला जाईल अशा रीतीने काळजी घ्या प्रत्येक संघाने. या ठिकाणी आपण पाहतो विचार केला गेला तर याच्यानंतर होणारा सामना तो म्हणजे खरवई वर्सेस आडोशी या दोन संघामध्ये लढत होईल. या ठिकाणी
टॉस जिंकलाय आडोशी संघाने आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा. यावेळेस आडोशी संघाने प्रथम फिल्ड करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले खरवस संघाला. यावेळेस अगदी श्रीबेस्टला पॉईंटमधून चेंडू काढला गेला. त्या ठिकाणी 2 धावा. सांघिक कोट्यातलं पहिला आणि संघाचं दुसरं षटक हाताळते गोलंदाज किरण. या ठिकाणी पुढे चेंडू हाताळण्यासाठी सजग 10 पावलांचा रनअप. यावेळेस अगदी पाहतो लांगोच्या डोक्यावरून हा षटकार पाहतोय गणेशाच्या बॅटमधून. आता समीकरण पहिलं तर येणार आहे 16 चेंडू 10 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे वंजारवाडी संघाला. नक्कीच सामना लवकरात लवकर संपवण्याच्या इराद्यामध्ये असेल वंजारवाडी संघाचे दोन्ही फलंदाज. काय फटकेबाजी पाहते बालव्याच्या पाठमधून 3 उत्तुंग षटकार पाहिले. आणि यावेळेस गणेश काय स्वतःच्या फॉलोअरमध्ये एक जबरदस्त असं चल पाहतोय तो म्हणजे किरणाच्या माध्यमातून. अगदी गणेशाला परतावं लागेल ते म्हणजे डगआउटमध्ये. या ठिकाणी अवघ्या 2 धावसंख्येची गरज असेल ते म्हणजे वंजारवाडी संघाला. पाहतोय खराब गोलंदाजी पाहतोय ती म्हणजे पुळाचवाडी संघाकडून.